याही वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. सुमित ढेकळे तिकडे पोहोचतायत. तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय. आणखीन एक विकेट या ठिकाणी आली आहे. भावेश नाईकला माघारी परतावं लागतंय. खूप चांगली कॅच पकडली, बराचसा दूर होता अजेल, परंतु खूप चांगल्या पद्धतीने पकडला. धक्का क्रमांक 3. सात धावांवर आणखीन एक विकेट आलेली आहे. नवीन बॅटर आलेत विकी मुंबईकर. दिवाळी गाव नवी मुंबईचा खेळाडू आहे विकी मुंबईकर. पाहूया, पावसाळी क्रिकेटमध्ये विशेष त्यांची कामगिरी राहिली आहे, परंतु संतोषने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. 7 धावा धावफलकावर विकी मुंबईकर. यावेळेला आल्या पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय आणि बॉलने जास्त बाउन्स घेतला आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. 4 धावा, चौकार. विकेट आलेले आहेत आणि त्यावेळेला धावा देखील खूप महत्वाच्या आहेत. थोडासा दबाव होता कारण विकेट येत होत्या, धावा मोठ्या प्रमाणावर नव्हत्या. एक षटकार आतापर्यंत आला होता, परंतु हा चौकार धावसंख्येला 11 वर घेऊन जातोय विकी मुंबईकर. समोर जर पाहिलं तर संतोष जाधव. खेळपट्टीवर असणारं पाणी कुणाच्या पथ्यावर पडणार ते देखील या ठिकाणी पाहावं लागेल. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र पाठीमागे जातोय. तिकडे आहेत सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक राहुल जोगाडिया. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 12 वर जाते. 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे मॅच तसं पाहिलं तर जास्त षटकांची नाहीये, परंतु तुम्हाला या 4 ओव्हरमध्ये स्वतःला सिद्ध करायचंय. विकी मुंबईकर, प्रथमेश पवार, नाना यांच्यावर दारोमदार आहे आपल्या टीमचा. अजूनही जर पाहिलं तर 15 बॉलचा खेळ बाकी आहे. या डावामध्ये एक चांगली धावसंख्या 40, 45, 50 किंवा त्यापुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे. संतोष जाधव हो पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या टोकाला बॉल लागतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत आणि जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत केवळ 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 13 धावा धावफलकावर आहे. आतापर्यंत संतोष यांचं षटक चांगलं राहिलेलं आहे, कारण 4 चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत एक महत्त्वपूर्ण विकेटही आली आणि केवळ 6 धावा खर्च केल्या आहेत त्यांनी. संतोष जाधव, विकी मुंबईकर यांनीच मात्र एक चौकार त्यांच्या विरुद्ध खेळलेला आहे दुसऱ्याच बॉलवर. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर आहे तिकडे आणि आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बसतोय. विकेट येताना पाहिला मिळेल विकी मुंबईकर यांचे सुद्धा आणि चौथा धक्का या ठिकाणी बसतोय. खेळाडू क्रमांक 4 आउट. थोडासा दबाव एनएसपी प्रमाणे निर्माण केलाय. बंटी बद्रिक येतात बॅटिंग करण्यासाठी. रायगडच्या खालापूर तालुक्यातील लोधवली गावचा सितारा, यावर्षी रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार मिळवणारा आणि त्यानंतर विविध स्पर्धा खेळणारा बंटी बद्रिके बॅटिंगसाठी सुलजोडीला नाना आहेत. पहा, 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. थोडासा संघर्ष सुरू आहे, परंतु काही षटकार काही चौकार मॅच मध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिकला घेऊन येतील आणि त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. आझादी चषक आपण पाहतोय. आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी मात्र कित्येकांनी प्राणांची आहुती दिली आणि ही स्वातंत्र्याची पहाट आजच्या दिवशी आली. यावेळेला फटका आणखीन एक फसलाय. संतोष जाधव त्या ठिकाणी पोहोचतायत आणि आणखीन एक विकेट त्या ठिकाणी. पहा, एका मागोमाग एक फलंदाज माघारी परत आहेत. काय बॉलिंग केली आहे. या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या आणि केवळ 6 रन दिल्या संतोष जाधवने.
5 विकेट माघारी परतले